रामकृष्ण हरी वारकरी रोजनिशी या यूट्यूब चॅनलवर मी धनंजय महाराज मोरे आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण नेमका प्रसाद काय असतो त्याबद्दलची माहिती आणि प्रसाद या ठिकाणी म्हणणार आहोत, जे शुद्ध स्वरूपात असेल, आपल्याला लिहूनही घेता येईल आणि ऐकता सुद्धा येईल त्याच्या चालीसहित। आपल्या प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ईश्वराची भक्ती करत असताना भक्ताला त्याच्याकडनं प्रसादाची अपेक्षा असते। प्रसाद म्हणजे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेले अन्न, वस्तू काही असू शकते। हिंदू धर्मात पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद भक्तांना वाटला जातो। हा प्रसाद पवित्र मानला जातो, भक्तांना आनंद देणारा, समाधान देणारा आणि आशीर्वादाचा तो प्रतीक मानला जातो। देवाला अर्पण केल्यामुळे तो पवित्र असतो, तो खाल्ल्यानं आशीर्वाद मिळतो, प्रसाद वाटल्यानं लोकांमध्ये ऐक्यता आणि प्रेम वाढते। प्रसाद हा देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला असल्यामुळं त्यामध्ये अनेक अन्नपदार्थ येतात। लाडू, प्रसाद, खीर, मोदक, शंकरपाळी किंवा अगदी आपली जेवणाची थाली सुद्धा, तसेच नाना प्रकारचे फळं, नाना प्रकारच्या वस्तू, अगरबत्ती, कपडे इत्यादी। जसं गणपतीला नैवेद्य दाखवला जातो, भगवान शंकरांना बेल आणि दूध अर्पण केले जाते आणि तीच प्रसाद म्हणून वाटलेली जाते। जगन्नाथ मंदिरामध्ये, जगन्नाथपुरीला भगवान जगन्नाथांच्या मंदिरामध्ये दररोज 56 प्रकारचे भोग तयार करून ते देवाला अर्पण करतात आणि तोच प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो। कडा प्रसाद हा शीख धर्मामध्ये महत्त्वाचा प्रसाद आहे, जो गुरुद्वारांमध्ये वाटला जातो आणि अलीकडे तो भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा कडा प्रसाद किंवा कढई प्रसाद म्हणून वाटला जातो। प्रसाद म्हणजे देवाने दिलेली कृपा सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे, त्यामुळे प्रसाद वाटल्याने घराघरामध्ये सुख समृद्धी येते। त्याचबरोबर काही भाषांमध्ये जसं आपण प्रसाद म्हणतो, कन्नडामध्ये त्याला प्रसादा म्हणतात, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रसादम असं म्हटलं जातं। पूजेनंतर किंवा कथा, सत्संग, आरती इत्यादी नंतर शुद्ध, सात्विक, पवित्र असलेले पदार्थ जसे साखर, खडी साखर, पेढे, केळं, फळं, राजगिरा इत्यादी वाटल्या जाणाऱ्या साहित्याला प्रसाद असे म्हटले जाते। सहसा ते काही वेळी अन्नपदार्थच असते, परंतु कधीकधी कपडे, हार, फुले, पादुका इत्यादी देखील प्रसाद म्हणून वाटल्या जातात। तर चला, वेगवेगळे प्रसाद आहेत। आज या ठिकाणी आपण रामनामाच्या प्रसादाचा अर्थात मुखी वदावे भावे तुम्ही हा प्रसाद या ठिकाणी म्हणणार आहोत। प्रसाद झाल्याच्या नंतर गजर घेतला जातो आणि त्यानंतर धर्माच्या घोषणाही दिल्या जातात, त्या सुद्धा आपण म्हणणार आहोत। रामकृष्ण हरी। मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। संसाराचा खेळ गडीचा इथेच हा राहणार, पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार। संकट काळी धावून येईल कौशल्येचा राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट, सुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षपदाची वाट। भवसागर हा तारील तुम्हा भक्तांचा निर्धार, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपुले गाव,
पहिला तिराला नेला पुल्या रामप्रभूची नाव। नौकेच्या या नावाड्याला काय देऊ मी दाम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। मुखे वदावे भावे तुम्ही राम राम राम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। तन मन धन हे अर्पुनी प्रभूला भक्ती करा निष्काम। आयुष्याचे सार्थक होईल भजा निरंतर राम। पेटी मध्ये शिल्लक टाका जय श्री राम राम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। मुखे वदावे भावे तुम्ही राम राम राम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम। राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम।